संत श्रेष्ठ सोपान काका पालखी सोहळा याचे पहिले रिंगण जे आहे ना सोमेश्वर या ठिकाणी आहे काकडे महाविद्यालय या ठिकाणी. तर आपण पाहतोय ना हे टाळकरी पाहतोय और मृदुंग वाजक ते पक्वाद वाजक आहे ना ते आणि मृदुंग वाजक तिथे एका लाईनीमध्ये टाळ वाजवत असतात या ठिकाणी. या काकडे महाविद्यालय इथं रिंगण आहे. या रिंगणामध्ये पहिलं रिंगण आहे. आपण पाहत असताना आता आपल्याला आहे ना हे जे अश्व दिसतात हे 2 अश्व आहे ना ते गोल रिंगणामध्ये ना पहिले जे धावणार आहेत ना अश्व धावणार आहेत. त्यानंतर बाकीचे जे लाईनीमध्ये जे धावणार आहेत आपण पाहतो. तर आता आहे ना सर्व टाळकरी या ठिकाणी. तर हे टाळकरी आहे. त्याच्यानंतर आपण मृदुंग वादक पाहतोय आणि एका लाईनीमध्ये सगळे जे आहे ना हे वारकरी आहे ना टाळकरी वारकरी जे पाहत असताना एका लाईनीत दिसतात आपल्याला. गोल रिंगणमध्ये कसं दिसतात या ठिकाणी पाहायला तर एक सुंदर असं जो आहे ना ते दृश्य आपल्याला पाहायला भेटते. ते या ठिकाणी ते ना काकडे महाविद्यालय तर या ठिकाणी पहिले रिंगण जे आहे त्या रिंगणामध्ये जे सोपान काका यांच्या पालखी सोहळ्याचं जे आहे ना पहिलं रिंगण पाहतोय या ठिकाणी. आता आपल्याला या ठिकाणी आहे ना त्या रिंगणमध्ये घोडे अश्व त्यानंतर आपल्याला आहे ना झेंड्यावाले येणार. त्याच्यानंतर आपल्याला जर पाहिलं तर या ठिकाणी चोपदार येणार, तुळशीवाले येणार. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर जे नंबरवाले येणार, पोलीस लोक येणार. हे सर्व स्वयंसेवक पोलीस लोक हे सर्व एका गोल रिंगणात गोल धावत असतात या ठिकाणी. पाहिलं जातं की सुंदर असा सोहळा आहे. हा सुंदर सोहळ्यामध्ये तुम्हाला मनमोहक दृश्य ते पाहायला मिळते. ते काकडे महाविद्यालय या ठिकाणी ते सोपान काकांचं पवित्र तीर्थ जे पवित्र पालखी सोहळा जो सोपान काकांच्या या ठिकाणी जे पाहायला मिळते आपल्याला. आपण पाहू शकता कसे वाजवतात या ठिकाणी. तर आपण पाहत असताना आपण किती सुंदर असा हा सोहळा आहे. या सोहळ्यामध्ये आपण ह्या सोहळ्यामध्ये आपण पाहू शकतो. तर हे असं तर आपण पाहता हे रिंगण सोहळा आहे. हा रिंगण सोहळा त्याच्यामध्ये आपल्याला आहे ना सगळे चोपदार मेन चोपदार दिसतात बघायला आपल्याला. हे जे असतात छोटा हा मृदुंग वाजक छोटा वादक आहे ना वाजवायला आलेलं आहे या ठिकाणी त्याच्यामध्ये. आणि जी छोटे छोटे वारकरी चौकदार कसे नाचतात बघा. कारण आनंद झालेला आहे. पोलिसांना घेतले त्यांनी आनंद वाटतो त्यांना या ठिकाणी. जर पाहिलं तर ह्या आनंदाच्या वातावरणामध्ये सगळे आपण जर पाहिलं चौकदार या आनंदाचे हे मृदुंग वादक कसे दिसतात आपण जर पाहिलं तर हे मृदुंग वादक सुंदर वाजवतात का हे आपल्याला मनमोहक असं दृश्य पाहायला मिळतं ते या ठिकाणी या ज्या आपल्या पालखी सोहळ्यामध्ये. आणि हा सोहळा एवढा सुंदर सोहळा आहे तर आपण पाहू शकता. हा सोहळा हा सुंदर सोहळा असताना आपल्या एवढ्या पहिलं जे रिंगण आहे ना आपल्याला ते पहिलं रिंगण बघायला मिळते. पहिलं रिंगण बघायला मिळते ते सोमेश्वर काकडे महाविद्यालय या ठिकाणी. तर आपण संपूर्ण सोहळा हा सोहळ्याचं तुम्हाला संपूर्ण दृश्य 3 टप्प्यामध्ये दाखवणारे भाग 3मध्ये दाखवणारे. पहिला भाग, दुसरा भाग, तिसरा भाग या 3 भागामध्ये दाखवणारे या ठिकाणी. आपल्याला पहिलं रिंगण, दुसरं रिंगण जे 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 घोडे चोर हे ते सर्व दाखवणार. आज एवढा पवित्र काकडे महाविद्यालयामध्ये चाललेलं आहे सोपान काकांच्या या ठिकाणी. आपण पाहू शकता प्रत्येकाचे ना वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या इथे दिंड्या प्रत्येक दिंड्यांचे टाळकरी या ठिकाणी ह्या रिंगणामध्ये हजर असतात. टाळकरी असतात, मृदुंगवादक असतात या रिंगणामध्ये, विण्यावाले असतात या ठिकाणी, चौकदार असतात, बटाटेवाले असतात या ठिकाणी. जर पाहिलं तर तुम्ही पाहू शकता एका लाईनीमध्ये जे असतात हे विण्यावाले असतात. त्याच्यानंतर चौकदार असतात. आता हे पताकावाले नंबरवाले ते त्याच्यानंतर आपल्याला पाहायला भेटते ते हे रिंगण बघा. आता एकाला लाईनीमध्ये कसे वाजवतात माऊली
माऊली आवाज करून करून ते असे वाजवतात, एका लाईनीत वाजवत असतात त्या ठिकाणी. तर पाहिलं तर आपण पाहू शकता, आपल्याला संपूर्ण असं रिंगण सोहळा मी दाखवते बघा. किती संपूर्ण दृश्य मनमोहक तुमच्या डोळ्याचे पारणं फेडणारे असं जे आहे ना, हे पवित्र असं एक आपले जे टाळकरी माळकरी असतात त्यांचे ना हे पवित्र जे संत लोक आहेत, सगळे वारकरी लोक आहेत, संत लोक आहेत या ठिकाणी जर पाहिलं तर आपण पाहू शकतो. आणि प्रत्येक नंबर असे वेगवेगळे गोल रिंगणामध्ये प्रत्येक नंबर बसलेले आहेत, प्रत्येक नंबर आहेत या ठिकाणी पाहिलं तर आपण पाहू शकतो. जर आज या ठिकाणी ज्या रिंगणामध्ये एवढं ऊन असल्यामुळं एक सुंदर वातावरण तयार झालेले, पाऊस नसल्यामुळं थोडंसं वातावरण सुंदर असल्यामुळं जे रिंगणामध्ये धावणारे त्यांच्यासाठी सुंदर वातावरण काही त्या वातावरणात. आणि जे वातावरण एवढं सुंदर आहे, त्या वातावरणात एवढं मनमोहक दृश्य दिसते आपल्या त्या कॅमेऱ्यातून. आपल्याला एक सबस्क्राईब आणि लाईक करा आणि आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब लाईक करा. एवढं सुंदर तुम्हाला मी ते दृश्य दाखवते. ते सोपान टाका दिंडी सोहळा या ठिकाणी माऊलींच्या जे ते आपण पंढरपूरला जातो झाले वारकरी एवढे आनंदामध्ये असतात या ठिकाणी. जर पाहिलं तर वारकरी एवढे आनंदात असतात. आता ह्या सोहळ्याचा पहिल्या रिंगणामध्ये वारकरी एवढे आनंद होते, कारण आज आपण पाहतोय ते पहिलं रिंगण पाहतोय आपल्या याच्यात किती सुंदर दिसते बघा नाही, किती सुंदर दिसते. असं सुंदर दिसणारं आपल्याला दृश्य आपण आपल्या कॅमेऱ्यातून तुम्हाला दाखवतो या ठिकाणी. जर पाहिलं तर असं सुंदर दृश्य आपण पाहू शकता या ठिकाणी, एवढं सुंदर दृश्य. आणि आज आपण ज्या काकडे महाविद्यालयामध्ये आहेत आणि पहिलं जे आपल्याला रिंगण पाहायला मिळतं आहे ते रिंगण आहे काकडे महाविद्यालय सोपान काका पालखी सोहळ्याचं हे पहिलं रिंगण. आणि पहिल्या रिंगणामध्ये जर आपण एवढं सुंदर जे टाळकरी आणि जे मृदुंग वादक आहे ते किती सुंदर अशा याच्यातमध्ये लाईनीमध्ये एका याच्यात उभे राहिलेले किती सुंदर, आता किती सुंदर दिसतं या ठिकाणी पहा तुम्ही, किती सुंदर दिसते. आणि एका याच्यात नाचत असं एका लाईनीमध्ये टाळकरी माळकरी आवाज देत आपला सर्व मृदुंगाचा आवाज काढत टाळाचा आवाज काढत मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो त्या ठिकाणी. किती सुंदर असं दिसते पहा, किती सुंदर. असेच सुंदर 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 व्हिडिओ पाहण्यासाठी मला हे लाईक आणि सबस्क्राईब करत राहा. आणि हे माळकरी लोक सगळे सबस्क्राईब आणि लाईक करतील मला असे आशा आहे, कारण माळकरी लोक आहे ना सगळेजण, कारण त्यांना असे झाले काही व्हिडिओ माझ्या माध्यमातून बघायला भेटणार. आणि ज्या लोकांनी हे माझ्या व्हिडिओवरती आले ते लोकांनी सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी ते सुंदर असं एक मनमोहक दृश्य पाहायला आपल्याला मिळालेलं आहे सगळे. आणि सुंदर दृश्यामध्ये तुम्ही आज आपल्याला जे सोहळा आहे जो सोहळा आहे त्या सोहळ्यामध्ये आपण पाहू शकता त्या ठिकाणी आपण पाहू शकता सोहळ्यामध्ये. आणि आत्ता आपल्याला आहे ना जे तयारीमध्ये राहिलेले आहेत ना जे आठवं आता तयारीचं पहिल्या रिंगण पाहण्यासाठी आठवं तयारीत या ठिकाणी जर पाहिलं तर आठवं आत्ता आपल्या तयारीमध्ये आहे आपण पाहू शकता. आता हे टाळकरी किती जोरात वाजवत बघा.